नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एकदम मस्त बिना तेलाचा असा नाश्ता करणार आहोत. आजवर माहीत नसलेल्या टिप्स सांगून एकदम छान परफेक्ट अशी रेसिपी शेअर केली. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर तांदूळ इथं 2 कप इतका घेतलेला आहे बघा. कपाने मोजून घेतला आहे. तुम्ही वाटी, पेला, ग्लास कशानेही मोजून घेऊ शकता. तांदूळ तुम्ही अगदी कोणताही घेऊ शकता, इंद्रायणी तांदूळ सोडून. फक्त तांदूळ हा तुम्हाला जुनाच घ्यायचा आहे. तर इथं आम्ही नेहमी रोज घरामध्ये खातो तोच इथं तांदूळ 2 कप इतका घेतला आहे. तांदूळ अगोदर निवडून छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी मेथी घातली बघा. आता तांदूळ ना अगदी 2 ते 3 पाण्याने हलकं चोळून आपल्याला धुवून घ्यायचं आहे, चांगलं पाणी निघूसपर्यंत बघा. भांडं हे मोठं घ्यायचं, कारण का आपण तांदूळ हा भिजत घालणार आहे की नाही म्हणून. तांदूळ बघा चांगला 2-3 पाण्यातनं धुवून घेतला आहे. तांदूळ भिजण्यासाठी साधारण 1 ग्लासभर तांदूळच्या वर 1 बोटभर इतकं पाणी असावं. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. आता दुसरं एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण उडीद डाळ. उडीद डाळ बघा तांदळाच्या डबल घ्यायची आहे. म्हणजे जर तुम्ही 4 कप तांदूळ घेतलात तर 2 कप तुम्हाला उडीद डाळ घ्यायची आहे. तर आता इथं 2 कप तांदूळ घेतलं होतं, त्याच्यासाठी 1 कप इतकी उडीद डाळ घेतली. उडीद डाळसुद्धा चांगली आपल्याला हलक्या हाताने चोळून चांगलं पाणी निघूसपर्यंत धुवून घेणार आहोत. तर इथं नळाखाली धुवून घेतले बघा 2 ते 3 पाण्यातने, कारण डाळ खराब होऊ नये म्हणून पावडरची फवारणी केली असते त्यामुळे. आता डाळ भिजण्या इतकं पुन्हा याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा. आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण 8 ते 10 तास हे भिजत ठेवणार आहोत. म्हणजे जवळजवळ ना सकाळी मी हे 9 वाजता भिजत घातलं होतं, तर आता इथं मी संध्याकाळी 4 वाजता बघत आहे बघा, म्हणजेच की पाहत आहे. छान प्रकारे डाळ भिजले बघा, फुलून वर आलेले आहे. जितक्या लवकर तुम्ही डाळ भिजत घाल ना तितक्या लवकर आपल्याला वाटून घेता येते म्हणून. आता डाळ इथं भिजले, त्याचबरोबर आपला तांदूळसुद्धा पाहूयात. तांदूळसुद्धा अगदी आपला छान प्रकारे भिजलेला आहे बघा, मस्त. आता काय करायचं आहे, तांदूळमधलं जे डाळीमधलं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आपण हे वाटून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल रेसिपीचं तरी नाव सांगितलं नव्हतं, पण थोडक्यात तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर आज आपण इडली करत आहोत. तेही इडली पात्र नसताना इडली कशी करायची आणि इडली पात्रातली सुद्धा, हे 2 प्रकारामध्ये आपण इडली पाहणार आहोत बरं का. इथं मिक्सरचं जार घेतलं आहे आणि सुरुवातीला ना उडदाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीतलंच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे बघा. जमेल तितकं कमी पाणी घालून ना वाटून घ्यायचं आहे बघा. मस्त एकदम बारीक इथं उडीद डाळ आपली वाटून झाली. उडीद डाळ ही चिकट असते की नाही, त्याच्यामुळे ना पहिल्यांदा उडीद डाळच वाटून घ्यायची बघा. आता वाटलेली उडीद डाळ मोठ्या एका भांड्यामध्ये काढूयात आणि सगळं ना असं आता इथं मी वाटून घेणार आहे. आता इथं वाटण्यासाठी तुम्ही एकच मोठे मिक्सरचं जार वापरला तरी चालेल, पण मी इथं छोटे मिक्सरचं जार वापरते, जेणेकरून आपण जी डाळ तांदूळ वाटणार आहोत ना ते छान एकसारखं बारीक होतं बघा मिक्सर जारमध्ये छोट्या, त्याच्यामुळे मी इथं छोटं वापरलं आहे. आता दुसरी बॅचसुद्धा जी डाळ आपली उरली होती ना तीसुद्धा वाटून घेतली. आणि आता आपण भिजवलेले तांदूळ होते त्याच्यातलं पाणी काढून मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ घालून आणि थोडं थोडं पाणी घालून वाटून घेणार आहोत. जसं वाटून आपण तसं आता ह्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. एकदम जमेल ती इतकं बारीक छान प्रकारे वाटून घेतले बघा. सर्व हितात आपलं हे वाटून झाले. आता आपल्याला ना हे चांगल्या प्रकारे ना फेटून घ्यायचं आहे, पण चमच्याने वगैरे फेटून घ्यायचं नाही बघा. चांगलं हाताने फेटून घ्यायचं आहे, कारण हाताच्या उष्णतेमुळे काय नाही आपलं पीठ चांगल्या प्रकारे भिजलं जातं. म्हणजेच की चांगलं प्रकारे भिजून हे फुलून वर येतं. त्याच्यामुळे काय नाही आपल्याला हातानेच हे फेटून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांचं पीठ हे चांगल्या प्रकारे भिजत नाही, फर्मेंटेशन होत नाही, फुलून वर येत नाही. त्याला बरेच असे कारण आहेत बरं का. बघा चांगलं 1 3 ते 4 मिनटं असं हाताने फेटून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला हे जरा घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं पाणी घालू शकता, पण इडलीसाठीचं ना हे पीठ जरा घट्टच असावं, म्हणजे इडली अगदी छान फुलणारी होते बघा. मस्त 1 4 ते 5 मिनटं इतकं फेटून घेतलं आहे बघा मी हातानेच. आणि आता बघा खाली पिठाची जागा बघा, म्हणजे अगदी बोटभर इतकी जागा वरती रिकामी आहे आणि खाली पीठ आहे आपलं. आता नंतर आपण दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. आता ही सगळी प्रोसेस आपली 5 वाजता करून झाली. आता ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी जवळजवळ एक 8 ते 9 वाजता पाहणार आहे. रात्रभर हे आपल्याला 8 ते 10 तास असंच ठेवायचं आहे. आणि बघा सकाळी पाहते तर एकदम छान प्रकारे आपलं पीठ इथं फर्मेंट झालं आहे, म्हणजेच की चांगल्या प्रकारे भिजलं आहे. मला अगोदर दाखवलं पीठ किती खाली होतं आणि आता बघा पीठ किती फुलून वर आलेलं आहे. आणि बघा ज्यावेळेस आपण चमच्याने हे पीठ असं हलवतो ना त्यावेळेस असं फेसाळायला हवं, म्हणजेच की पीठ चांगलं प्रकारे भिजलेलं आहे, आंबलेलं आहे. ह्याच्यापासून होणारी इडलीसुद्धा अगदी छान परफेक्ट मऊ लुसलुशीत जाळीदार होते बघा. इडलीचं पीठ ह्या प्रकारे झालं ना तुम्हाला पुढे भिण्याचे काहीच कारण नाही. एकदम 1 नंबरच तुमची इडली होणार बघा. नेहमी तुम्ही इतर वेळेस इडली, आप्पे, डोसा करण्यासाठी तुम्हाला ह्या टाईपचंच हे आपण जे आता बॅटर केलं ना ते ह्या टाईपचं असायला हवं बघा. छान प्रकारे फेटून घ्यायचं, म्हणजे ह्यातली जी हवा आहे ती निघून जाईल.
आता ह्याच्यामध्ये चवीनुसार एक अर्धा चमच इतकं मीठ घालूयात आणि थोडंसंच पाणी घालणार आहे, म्हणजे मीठ ह्या पिठामध्ये चांगलं प्रकारे मिसळून जाईल. शिवाय हे पीठ जरा घट्ट वाटतं आहे, त्यामुळे जर अशी सैलसर. आता इडली करत असताना पीठ जरासुद्धा पातळ करायचं नाही. जर आपण डोशासाठी पीठ पातळ ठेवतो, पण इडलीसाठी नाही. इडलीसाठी पीठ हे पातळ केलं तर इडली ही चपटी होते, छान फुलणारी होत नाही बघा. त्यामुळे मस्त फेटून घ्यायचं. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, ही ते सोडा किंवा इनो वापरायचा का? तर बिलकुलसुद्धा गरज नाही, कारण हे पीठ आपलं चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे म्हणून. आता बघा, इथं ना मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकली, म्हणजे आपलं पातेलं खराब होत नाही. आणि वरती एखादा कॉटनचा ना रुमाल असा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. तर इथं स्वच्छ असा मी रुमाल घेतला आहे आणि चांगला एकसारखा सगळीकडे पसरून घेतला आहे आणि इथं बांधून घेतला आहे बघा. घट्ट असं आपल्याला बांधून घ्यायचं आहे बघा, कारण ह्याच्यावरती आपण इडली करणार आहोत. इडलीच पात्राचा वापर न करताना तुम्ही अशी कापडावरती इडली करू शकता. आता हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवलं होतं. पाण्याला उकळी आले बघा, कारण ह्याच्यातनं वाफ बाहेर निघते, तुम्हाला दिसतच असेल. वर कपड्याला ना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, शिंतोडून घ्यायचं आहे आणि जे इडलीसाठीचं आपण मिश्रण केलं, जे बॅटर केलं ते आपण घालून घेणार आहोत. कितपत तुम्हाला इडली जाड, छोटी, मोठी हवी त्याच्यानुसार तुम्ही हे मिश्रण घालू शकता. जरा मी चांगलं 2 ते 3 पळी इतकं मिश्रण घातलं आहे बघा. आणि आता ह्याच्यावरती आपण असं झाकण ठेवूया आणि जवळजवळ एक 4 ते 5 मिनटानंतर पाहणार आहोत. इथं ना 5 मिनटं झालेत, इडली फुलून वर आले बघा. इथं बोट लावून बघितलं, हाताला बिलकुलसुद्धा लागत नाही, म्हणजे आपली ही इडली तयार झाले समजायचे. आता हे स्पॅच्युलाच्या मदतीने उलटानाने तुम्ही काढू शकता, निघली जाते असे. तर इथं बघा, मी कपडा बांधलेला होता तो सोडून घेतला आणि इडली जी आपली आहे ना ती अशी पलटी करून घेतली. वाव, बघू शकता एकदम छान मऊ लुसलुशीत अशी इडली झाली. म्हणजे एक जरी ही इडली खाल्ल्यात ना तर दिवसभर तुमचं पोट हे भरल्यासारखं वाटणार. तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल ना तर तुम्ही ह्या टाईपची इडली करू शकता. अगदी लहान लहान छोट्या छोट्या इडल्या केल्यात ना तरीसुद्धा चालेल. मस्त खोबऱ्याची चटणी त्याच्यासोबत इडली म्हणाला तर एक नंबर लागते. शिवाय ह्याच्यावरती तुम्ही सांबर घालून खाऊ शकता. शिवाय ह्याच्यावरती तुम्ही तूप किंवा शेंगदाण्याची चटणी असं घालून जरी खाल्लात तरीसुद्धा इडली खायला भारी लागते. आता ही खोबऱ्याची चटणी तुम्हाला मी पुढे सांगतेच. आता ही झाली आपली कापडावरती केलेली इडली. आता इडली पात्रामधली इडली कशी करायची तर नेहमी आपण करतोच. तर इडली पात्राच्या प्लेटांना तेल लावून घ्यायचं. तयार आपलं जे बॅटर आहे, मिश्रण जे आहे ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्यांचे प्रकार दाखवले, जसे की कुरमुऱ्यांची इडली, त्याचबरोबर मूग डाळीची इडली, त्याचबरोबर आपण शेवयांची सुद्धा इडली केली होती. असे वेगवेगळे इडलीचे प्रकार आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का. अगदी तशा इडल्या ना तुम्ही 10 मिनिटामध्ये बनवून तयार करू शकता. फक्त ही डाळ तांदळाची इडली करण्यासाठी जरा वेळ लागतो बरं का. आता काय, सर्व इडली पत्राच्या प्लेटांमध्ये मिश्रण घालून जर असे हलकं टॅप करून घेतलंय. इथं भांड्यामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा. एक एक करून आता प्लेटा ठेवूयात. पण इथं जी प्लेटांना तुम्हाला भोकं दिसतात त्याच्यावरतीच वरची इडली आली पाहिजे, जेणेकरून त्याच्यातनं वाफ निघून जाते, इडली ही आपली ओलसर होत नाही. ह्याच्यावरती झाकण ठेवून ना आपण एक 10 ते 11 मिनटं ही इडली वाफवून घेतली बघा. 11 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि असं बोट लावून बघायचं बघा. बोटाला बिलकुलसुद्धा चिटकत नाही, म्हणजे ही इडली तयार झाली समजायची. इडली बघा किती छान फुलून वर आलेत बघा. आता ना आपण बाहेर काढणार आहोत बरं का. आता थोड्याशा ह्या थंड होऊ द्यायच्या आणि मग ह्याच्यातनं वेगळ्या करून घेणार आहोत. वाव, बघू शकता डाळ तांदळाची ना इडली आपली इथं तयार झाली. आता बघा उन्हाळा सुरू आहे, मग उन्हाळा म्हणलं ना हे पीठ ना उष्णतेमुळे लगेच ना भिजलं जातं, आंबलं जातं छान प्रकारे. पण तिथंच जर तुम्हाला पावसाळा किंवा हिवाळा असेल ना तर त्यावेळेस मात्र तुम्हाला एक काळजी घ्यावी लागते. ते म्हणजे आपलं जे मिश्रण बॅटर जे होतं ना इडलीचं, ते मात्र तुम्हाला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे ना अगदी लवकर आपलं हे पीठ भिजलं जातं. आता ही तर इडली तुम्हाला मी छान प्रकारे मोडून दाखवते, दाबून दाखवते. ज्यावेळेस इडली आपण हातामध्ये दाबतो तेव्हा पुन्हा ती स्वतःच्या अवस्थेमध्ये यायला हवी, तेव्हा समजायचं अगदी छान परफेक्ट इडली झाले. वाव, बघू शकता अगदी छान पांढरी शुभ्र इडली झाली बघा. इडलीसाठी नेहमी हा तांदूळ जुनाच वापरायचा. आता इडली म्हटलं की चटणी ही आलीच, कारण इडली चटणीशिवाय अधुरी आहे बघा. आणि त्यातल्या त्यात इडलीसोबत 100% सगळ्यांना आवडते, ती म्हणजे खोबऱ्याची चटणी. चला पाहूयात. मिक्सरच्या जारमध्ये ना ओलं खोबरं खवलेलं घेतलेलं आहे बरं का, 1 वाटी. आणि अर्धी वाटी इतकी फुटाणे डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर पाव वाटी इतकं दही घेतलेलं आहे. दहीच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचेचं बुटूक वापरू शकता. त्याचबरोबर 4 इतके लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची मोडून घातलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर घालायची नाही, नाहीतर चटणी ही हिरवट होते. हॉटेल स्टाईल चटणी होत नाही, रंग तसा येत नाही म्हणून. एकदा मिक्सरला फिरून घेतली आणि नंतर बघा थोडंसंच पाणी घालून जमेल ती इतकी आपण ही आता चटणीना बारीक वाटून घेणार आहोत. ओलं खोबरं तुम्ही पातळ चकत्या कापून घेतलात तरीसुद्धा चालेल. शिवाय फुटाणे डाळीच्या ऐवजी शेंगदाणे भाजून त्याच्यावरचे सालं काढून ते शेंगदाणे इथं वापरू शकता.
आणि बघा एकदम बारीक स्मूथ चटणी वाटली. चटणी किती घट्ट पातळ हवी त्याच्यानुसार पाणी घालू शकता. आणि बघा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर इडली डोसा सांबारसोबत चटणी खातो ना, अगदी टेस्ट तशी लागते बघा. आता ही इडलीसोबत चटणी खात असल्यामुळे ना आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं, म्हणजेच मिक्सरच्या जारला बरीच अशी आपली चटणी ही लागलेली असते की नाही, म्हणून त्याच्यामध्येच पाणी घालून ह्याच्यामध्ये घालून मिसळून घेतलं बघा. आता ह्या चटणीला ना आपण तडका देऊयात. त्याच्यासाठी फोडणी पत्रामध्ये ना पावपळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे. अर्धा चमच इतकी उडदाची डाळ, पाव चमच इतकी मोहरी, पाव चमच इतके जिरे घातलेत. त्याचबरोबर काही कढीपत्त्याचे पानं घातलेत. आणि फोडणी बघा चांगली तडतडली ना, मग चटणीवरती घालून घ्यायची. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची किंवा हिरवी मिरची फोडणीमध्ये घालू शकता. बघा मिसळून घ्यायचं आणि मस्त इथं ना आपली ही चटणी तयार झाली. इडली डोसा आंबोळी ह्याच्यासोबत ना एकदम भारी लागते. आता तुम्हाला डाळ तांदळाचं बॅटर करून दाखवलं का नाही, त्याच्यापासून तुम्ही इडली डोसा आंबोळी आप्पे असे वेगवेगळे पदार्थ करू शकता बघा. तर आज आपण इथं केली इडली, तेही अगदी परफेक्ट. बघा तुम्हाला किती मोडून दाखवावी तितकं कमीच वाटतं. इतकी छान झालेले आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमची इडली कशी झाली, कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.